मग आयोजकांना शिव्या देण्यापेक्षा आपण कुठे चुकतोय ते जरा बघितलं तर जरास्त चांगलं पडेल. कारण की आयोजकांचं कामच आहे चांगलं आणि तुमचा अधिकार नाही आहे इतड्याच्या मैदानाच्या आयोजकांना कुठल्या उलटसुलट गोष्टी बोलणं. कारण की नमस्कार दादा. आज एक चांगली प्रेक्षणीय भावाभावांमध्ये एक लढत बघायला भेटली. काय सांगाल गुलाल बद्दल? काय आनंद आहे आज? आनंद आहे. आज आमची भावाभावांची लढत आहे आणि लढतीमध्ये आज काय ना आनंद आहे. आज भुंगा आणि सैराटने विजय प्राप्त केला. ती पण बैल आपलेच आहेत दोन्ही आणि मैत्रीपूर्ण लढत झाली आमची. तर दादा आज तुम्ही इथे आला म्हणजे ही आपली शर्यत जमली कशी काय? राहुल शेठ पाटील यांचं नाव होतं आणि आम्ही फिरवले नाव आणि लगेच गाडी निघाल्या आणि प्रेक्षकांना आनंदमय गाडी जमल्या दोन्ही आणि सैराट आणि भुंगाने विजय प्राप्त केला. नक्कीच दादा. पण तुम्ही नाव फिरवलं तेव्हा कुठेतरी चर्चा होत होती नक्की भुंगावासच मथुर होणार का एलियन होणार, ही चर्चा होती. ते शेवटी मालका राहुल शेठचे 2-3 नंदी आहेत, 3-4 नंदी आहेत. कुठला नंदी निघेल त्याचा अंदाज नव्हता. पण मुंबईमध्ये माझ्या नावाने तर हा भुंगाच पळतो जास्त करून. म्हणून आपल्या इथं भुंगा होता. पण तिकडे कुठला नंदी निघेल ते आम्हाला पण माहित नव्हतं. शेवटी खाली आल्यानंतर कळालं का मेहरबान आणि आल्याने करून. नक्कीच दादा. पण दादा एक आज नामांकित इथं बैलगाडा शर्यत म्हणजे इथे एक भुंगा आणि एलियन ही शर्यत झाल्यानंतर पब्लिकचा वेगळाच आनंद होता. काय नाही, भरपूर प्रेक्षक भोंगा सैराट या जोडीवरती प्रेम करतात. भोंगाचे चाहते झाले, परत सैराटचे चाहते झाले. त्याच्यावरती प्रेम करतात म्हणून ही शर्यत झाल्यानंतर विजय प्राप्त झाला तर वेगळा एक आनंद आणि एक वेगळा माहोल तयार होतो. बरोबर आहे दादा. जसे तुम्ही नेहमी म्हणत असता एक भावाभावांमध्ये पैर पण झाले पाहिजेत आणि कधीतरी प्रत्येक नंदी सोबत लढत पण झाली पाहिजे. काय सांगाल? 100% येणाऱ्या पिढीला आपला हा संदेश गेलाच पाहिजे. कुठे आपला मागचा क्षेत्र थोडा गडबड होता, पण आताचा क्षेत्र खूप चांगला चाललाय. मैत्रीचा खेळ चालला. आपल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा क्षेत्र खूप मैत्रीचा चालला आहे आणि आनंदाचा चालला आहे. हाच आनंदाचं क्षेत्र घेऊन आपण पुढे चालतोय. येणारे जे नवीन नवीन पोरं आहेत त्यांना पण आपल्याकडून हा संदेश गेला पाहिजे आणि त्यांनी पण असाच सेम खेळ खेळला पाहिजे. एकत्र मग पळाले पाहिजेत, विरोधात पण पळाले पाहिजे. दादा नक्कीच. दादा जेव्हा बघा ना आपला भुंगा आणि सैराट खाली जात होता तेव्हा काहीतरी आयोजकांमध्ये म्हणजे तिथे हे चाललेलं जिथं आयोजकांना बरेचसे गाडा मालक असे शिवीगाळी करत होते असं तुम्ही पण बघितलंच असेल. तर काय सांगाल? बघा, गाडा मालका ऍक्च्युली आपले गाडा मालक कुठेतरी त्यांची पण चुकी होतात. आयोजकांनी त्यांच्याप्रमाणे जे केलं पाहिजे त्या सगळ्या गोष्टी केल्यात. पण खाली गाडा मालकांचा कधी ड्रायव्हर नसतो, कधी त्यांचे सुट्टी मेकर नसतात, कधी तर त्याच्याबरोबर गाडी जमले ती गाडी 10 गाड्यांच्या मागे असते. त्याच्यामध्ये आयोजक काय करू शकत नाही ना. तर मग आयोजकांना शिव्या देण्यापेक्षा आपण कुठे चुकतोय ते जरा बघितलं तर जरास्त चांगलं पडेल. कारण की आयोजकांचं कामच आहे चांगलं आणि तुमचा अधिकार नाही आहे इतड्याच्या मैदानाच्या आयोजकांना कुठल्या उलटसुलट गोष्टी बोलणं. कारण की असं मैदानाचं आयोजन आणि एवढ्या सगळ्या बक्षीस आहे कुठलाच मैदानवाला ठेवत नाही आणि आपली चुकी आपण ॲक्सेप्ट केली पाहिजे. आपण जे संघटनेमार्फत ज्या 10 गाड्यानंतर एक जी बिनजोडची गाडी सुटते त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. आणि आपण बघतोय का ज्याच्या ज्याच्या व्हॉट्सअपला गाड्या जमल्यात, कुठे आहेत ते व्हॉट्सअपच्या गाड्या जमणाऱ्या? येऊन 10 वाजता 9 वाजता मैदान चालू झालंय. 10 साडे 10 11 12 त्या गाड्या व्हायला पाहिजे होत्या. पण त्या गाड्यांची नोंद कुठेतरी 12 वाजता 12:30 वाजता 1 वाजता झाल्यानंतर खाली तर गर्दी वाढणारच. तर मग त्या आयोजकांची थोडी त्याच्यामध्ये चुकी आहे. तुमच्या गाड्या जमल्यात, तुम्ही लवकर यायचं होतं आणि लवकर नाव नोंद करून लवकर गाड्या करायच्या होत्या. तुम्हाला त्रास झालाच नसता. मग त्याच्यामध्ये आयोजकांना शिवाय देऊन तुम्हाला काय भेटणार आहे? म्हणून आयोजकांना कोणी शिवाय देऊ नका. त्यांच्यासारखं आयोजन पूर्ण कोणी केलेलं नाहीये. नक्कीच दादा. दादा जेव्हा आपला भुंगा जेव्हा खाली गेलता जेव्हा सुट्टीला होता तेव्हा तिथे म्हणजे एवढा वेळ का लागलेला? खाली ह्याच सगळ्या गोष्टी चालल्या होत्या. पुढे बॅरिगेट लावलेला होता आणि 10 गाड्यानंतर एक गाडी बिनजोडची सोडत होते आणि भरपूर तिथे काही ड्रायव्हर नव्हते, तर काही सुट्टी मेकर नव्हते, काही पैऱ्यावाले समजा समोरची गाडी जमले ते नव्हते. म्हणून तिथे खूप गोंधळ होत होता आणि खाली मस्ती पण करत होते नंदी दोन्ही. त्याच्यामुळे थोडी उशीर लागला सुटायला. पण गाडी छानपैकी सुटल्या आणि प्रेक्षकांनी त्याचा आनंद पण घेतला. दादा जेव्हा भुंगा आपला निघला तर दादा असं आपला भुंगा जेव्हा रस्त्यात निघाला ते जी गाडी कशी होती म्हणजे स्पीड मागे होता का पुढे होता गाडी? मागे होती गाडी आणि मग काय नाही, पुढच्या रानाची बैल पुढे ओव्हरटेक करून गाडी विजय प्राप्त झाली. विजय प्राप्त झाला. दादा जेव्हा आपला भुंगा आणि सैराट विजय झाल्यानंतर मुलांचा एक वेगळाच आनंद होता.
प्रेम करतात, कारण की चारही नंदी टॉपचे होते. त्याच्यामुळे चारही नंदींवरती अखंड महाराष्ट्र प्रेम करतो. तर विजय प्राप्त केला भुंगा सैराटनी, आणि भुंगावरती सैराटवरती जे प्रेम करतात त्यांच्या चेहऱ्यावरती एक समाधान आला आणि हास्य, चांगला त्यांना आनंद झाला. दादा नक्कीच. दादा काल तुम्ही मैदानाला आलते, पाहणी करून गेले. काल आलो होतो मैदानाला. आम्ही इकडेच भिवंडीला जेवायला आलो होतो. जिथे शेठ कालन होता, मी होतो, सुनील शेठ होता, सैराट बैलाचे मालक. असंच आलो होतो तर बोलत चला मैदानामध्ये. आणि तेवढ्यात मग आल्यानंतर दिसला का जगन शेठ होते, परत केशव नाना होते. त्यांच्याशी चर्चा केली. काय कुठं आपल्याला कमीपणा वाटत होता तिथे आपण त्यांना सांगितलं का बाबा ही गोष्ट करा, ते गोष्ट करा. पण आयोजन एवढं सुंदर केलं का कुठल्याच गोष्टीची कमी भासली नाही. छोट्या मोठ्या ज्या किरकोळ गोष्टी होत्या त्या आम्ही सांगून निघून गेलो. नक्कीच दादा. कारण काल मी सुद्धा आलो, थोडा लेट आलो. तुम्ही गेले असतील ना, कदाचित मी आलो असेल. तर मला माझी सुद्धा एक इच्छा होती तुमची बाईट घ्यायची, पण नशिबात नव्हतं, योग नाही काय जुळून नाही, आला. काय नाही. तुझं पण अभिनंदन करेन. त्या दिवशी पण तू खूप उशीर वाट बघत होता, पण 3 फेऱ्याच्या मैदानाला मी बघितलं अर्धा तास. पण मी पण तुझा चॅनल बघत असतो. खूप असा फनी चॅनल आहे तुझा. आपल्या भाषेमध्ये ना, आपली जी लँग्वेज आहे तिच्यामध्ये जे नवीन जे लोक आहेत त्यांना एक बघण्याचा आनंद पण वेगळा वाटतो, आणि तू त्या भाषेमध्ये बोलतो. तुझा जे सबस्क्रायबर आहेत जे आहेत त्यांना पण मी अभिनंदन करेन. तुझे सबस्क्रायबर वाढू दे. तुझ्या सगळ्या गोष्टी, म्हणजे आपला माणूस जर पुढे जात असेल तर आम्ही आग्री म्हणून आम्हाला अभिमान वाटलाच पाहिजे. तर चांगला आहे तुझा चॅनल. असेच फनी फनी व्हिडिओ टाकत जा. फक्त जे कमेंट्स करणार आहे त्यांच्याकडे लक्ष देऊ नको. ते नाही असे भरपूर असे आग नाही लावायचे दादा. कामं करत असतात. तू फक्त तुझ्या चॅनलचे फॉलोअर्स कसे वाढतील आणि हा. तुझं नाव महाराष्ट्रात कसं होईल त्याच्या मागे लाग. आमची साथ, आमचा पाठिंबा नेहमी तुझ्या सोबतच राहील. नक्कीच दादा. दादा कसं आहे माहितीये का, मी सुद्धा म्हणजे नॉर्मल, आता तुम्हाला माहिती, नॉर्मल बाईट घेताना कॉमेडी करत नाही शक्यतो, पण इतर व्हिडिओ बनवतो. आता प्रत्येक माणूस कसा येतो, कोणी कुठल्याही दुःखात असतो ना, कोणी कोणत्या प्रॉब्लेम मध्ये नसतो, म्हणून त्याच्यात एखादा कॉमेडी करून तो हॅप्पी होतो, म्हणून त्याच्यासाठी कॉमेडी करतो. बाकीच्या आपल्याला गोष्टी समजतात, पण नाही, नाही. काय बाईटच्या जागी बाईट. दादा आता तुम्ही सांगा ना, दुसरी शर्यत कधी होणार आहे? आता बघू, जरा बैलाच्या पायाला लागलंय. तेच मी आता बघतो, कारण की भरपूर युट्यूबर तुमच्यासारखे भाऊ होते. हा, बाईट देत बसलो होतो, आणि थोडा कारण सकाळपासून नाश्ता पण केला नव्हता. हा. त्यामुळे थोडं जेवलो. आता बघतो जरा बैलाचं कसं काय. बैलाचं तब्येत बघतो, आणि 100% लगेच दुसरी पण गाडी जमवतो. परत हीच गाडी पळवणार हो, आहे? तीच गाडी महाराष्ट्राची A1 जोडी, जिला नाव दिलं तीच A1 जोडी परत पळताना दिसेल. दादा या जोडी बघता काय वाटतं आता, म्हणजे शेवटपर्यंत हीच जोडी राहणार? 100% गुलालातली गाडी आहे. आणि मी आपला कुणाल ड्रायव्हरचं पण अभिनंदन करेल, हा, कारण की सुंदर गाड्या हाकलतो, आणि तो त्रिकूट तयार झालेला आहे. हा. गुलालाचा त्रिकूट आहे, तो हा. त्रिकूट तसाच राहील. नक्कीच दादा. चला दादा, तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद, धन्यवाद, पुढच्या गुलालासाठी. धन्यवाद, धन्यवाद. चला.